नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही बघताय दांगट फॅमिली इन युरोप. तर जसं ह्या चॅनलचं नाव आहे त्याचप्रमाणे मी आणि माझे कुटुंब युरोपमध्ये राहतो. युरोपमधल्या जर्मनी या देशामध्ये आम्ही राहतो आणि इथून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो व्हिडिओजमार्फत. तर यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो. तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे की आमच्या मुलांच्या डेली ॲक्टिव्हिटीज किंवा आम्ही जे फिरायला जातो ते किंवा कधी काहीतरी रेसिपी अशी बनवली तर ते दाखवत असतो आम्ही किंवा इथल्या काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी. तर या सगळ्या माहितीसह आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो खास आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याच दिलेल्या कमेंट्सची उत्तरं देणार आहे. तर बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला सर्वांना खूप खूप आभार मानायचे आहेत सर्वांचे, की इतके तुम्ही प्रतिसाद देताय, कमेंट्स येतायत छान-छान, लाईक करताय व्हिडिओजला आणि सजेशन्स येतायत. तर हे सगळं बघून खूप छान वाटतं. ज्यावेळी काही लोकं जेव्हा सांगतात, की आमचे मुलं तिथं आहेत किंवा आमचे आहेत ओळखीचे आणि त्यांचे एक्सपिरियन्स जेव्हा सांगतात, तेव्हा खूप छान वाटतं ऐकायला. काही-काही 1-2 काकूंनी तर सांगितलं, की त्यांच्या मुली इथं आहेत. आमच्या मुलींनी पण हे म्हणजे काही गोष्टी तुझ्यासारख्या आहेत किंवा सिमिलर गोष्टी आहेत. मग ते ऐकून तर खूपच छान वाटतं. काही लोकांचे खूप छान सजेशन सुद्धा असतात, ज्याच्यावर मी नक्कीच काम करत असते. तर ते ऐकून सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. तर तुम्ही आत्ताचे व्हिडिओज आमचे बघितले आणि जर आमचा पहिला व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की दिसेल आणि त्यामध्ये खरंच तुमचा सुद्धा सहभाग आहे आमच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये. कारण सजेशन्स सुद्धा येत असतात बरेच लोकांकडून. त्यामुळे मदत होते इम्प्रूव्ह करायला आणि छान कमेंट्समुळे किंवा ह्या सगळ्या रिस्पॉन्स देण्यामुळे एक मोटिव्हेशन येतं व्हिडिओज करण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर सर्वांचे मनापासून आभार आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या बऱ्याच व्हिडिओजला ना असे कमेंट्स आले होते. काही कमेंट्सला आम्ही रिप्लाय सुद्धा दिले. पण काही कमेंट्सला काय होतं, की रिप्लायमध्ये तेवढं एक्सप्रेस होता येत नाही. तिथे लिहिता येत नाही जे बोलायचंय किंवा त्यामुळे असं वाटलं, की याच्यावरती एक व्हिडिओज बनवूयात कमेंट्सच्या सगळ्या उत्तरं देण्यासाठी. तर मी ग्रुप केलेले आहेत काही प्रश्न आणि मग त्याप्रमाणे उत्तरं देईन. तर तुम्ही बघत असाल, की मी आज वही घेऊन बसली आहे. कारण याच्यात मी सगळ्या कमेंट्स लिहून काढल्या होत्या आणि मग एकेका प्रश्नाला उत्तरं देईन. तर सगळ्यात कॉमन प्रश्न असा होता, की तुम्ही कुठे राहता किंवा तुम्ही कुठले आहात? साहजिकच हा प्रश्न येणार तुमच्याकडून कारण आमचा अजून इंट्रो व्हिडिओ झालेला नाहीये. तो आम्ही नक्कीच प्लॅन करू. का होत नाहीये, का डिले झालाय? तर त्याचं रिझन असं आहे, की आम्हाला खूप व्यवस्थित ते सगळ्या अँगल्सनी आमचा इंट्रो द्यायचा आहे. म्हणजे प्रोफेशनल बॅकग्राऊंड, आम्ही कुठून आलोय, कशा ह्याच्यात आम्ही म्हणजे एज्युकेशन काय, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात. त्यामुळे थोडं प्लॅन करूनच त्याला केलं पाहिजे असं वाटलं आम्हाला म्हणून इंट्रो व्हिडिओ डिले झालेला आहे. पण हां, आम्ही कुठून आहोत किंवा आम्ही कुठले आहोत, तर आम्ही भारतात आमचं महाराष्ट्रामध्ये पुण्यातले आम्ही आहोत. तर पुण्यातल्या मावळ ह्या तालुक्यामधले आम्ही आहोत आणि इथे आता जर्मनीमध्ये कुठे राहतो, तर जर्मनी देशातल्या बायान म्हणून स्टेट आहे किंवा बवेरिया म्हणून स्टेट आहे. त्या स्टेटमधल्या म्युनिक या शहरामध्ये आम्ही राहतो. तर हां, आम्ही कुठे राहतो त्याचं हे उत्तर. नंतर तुम्ही कुठल्या विझावर इथे आहात असा पण प्रश्न होता. तर आम्ही दोघंही वर्क विझावर इथे आहोत आणि विझाचे प्रकार काय असतात याच्यावर सुद्धा प्रश्न होता. पण तो सेपरेट व्हिडिओमध्येच केलेला बरा कारण खूप डिटेल मग सांगता येईल. आता नाही तेवढं सांगता येणार. त्यामुळे आम्ही वर्क विझावर आहोत. नंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला जर्मन भाषा येते का? आणि शाळेत कोणती भाषा बोलली जाते? तर जर्मन भाषा आम्हाला येत नाही. आम्हाला म्हणजे मला आणि ह्यांना येत नाही, पण समरला येते. कारण तो हां, दुसरा प्रश्न यालाच लागून, की शाळेत कोणती भाषा बोलली जाते? तर शाळेत जर्मन भाषाच बोलली जाते. शाळेमध्ये आता ह्यात कॅटेगरी आहेत. पब्लिक स्कूलमध्ये जर्मन भाषाच बोलली जाते. पब्लिक स्कूल म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटच्या शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्स. तर इंटरनॅशनल स्कूल्समध्ये इंग्लिश बोलली जाते. पण समर ज्या शाळेत जातो तिथे ती पब्लिक स्कूल आहे. गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्यामुळे तिथे जर्मन भाषा बोलली जाते. आणि आम्हाला दोघांना येत नाही भाषा. आम्हाला एकदम मोजके शब्द येतात त्यातले. पण समरला छान जर्मन येते.
अक्षराचा अजून याच्यात म्हणजे काहीच नाहीये. ती आता मराठी बोलते छान, इंग्लिश पण हाय, हॅलो, ग्रीटिंग्स वगैरे करते इंग्लिशमध्ये आणि जर्मनमध्ये पण ते ग्रीटिंग करण्यापुरतं तिला थोडंसं येतं तेवढे शब्द. बाकी नाही. म्हणजे आमच्यात जर्मन भाषा बोलणारा म्हणजे समरच आहे. नंतर पुढचा असा प्रश्न होता, सर्दी, खोकला वर औषधे मिळतात का? किंवा म्हणजे असे जे थोडेफार असे काही आजार झाले तर औषधं मिळतात का? तर हो, नक्कीच मिळतात. तर इथे फक्त हा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांकडे जावं लागेल. त्यांचे प्रिस्क्रिप्शन घ्यायचं आणि मग तुम्हाला औषधं मिळतील. प्रिस्क्रिप्शनवरती पण आणि हां, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स किंवा हेल्थ इन्शुरन्स इथे असतो. त्यामुळे डॉक्टरांचं कन्सल्टेशन फ्री असतं. त्यानंतर जे प्रिस्क्रिप्शन मिळतात, त्याच्यावरून जे आपण औषधं घ्यायला जातो, ती सुद्धा फ्री असतात. फक्त एक इनिशियल काहीतरी कॉस्ट द्यावी लागते. म्हणजे इथे हे असतात, प्रिस्क्रिप्शनचे कलर्स असतात. पिंक कलर किंवा येलो असं. मग ते ठरलेलं असतं, की कुठल्या प्रिस्क्रिप्शनला किती पैसे द्यायचे. म्हणजे एकच कॉस्ट असते. तर फॉर एक्झाम्पल मी जर डॉक्टरांकडे गेले, मी कन्सल्टेशन घेतलं, त्यांनी काय सांगितली औषधं, 10 प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या असतील. पण त्या सगळ्या मला फ्री मिळतात. फक्त एवढंच, की त्या सगळ्यांसाठी एक काहीतरी अमाउंट द्यावी लागते. ती त्या स्लिपवर ठरते, की तिचे प्रिस्क्रिप्शन आहे ते कुठल्या कॅटेगरीत मोडतं. तर असं आहे. मी जे घेतले होते औषधं थायरॉइडसाठीचे होते. मला येलो कलरची ती मला एक्झॅक्ट आठवत नाही कुठल्या कलरची ती हे होती, पण त्याच्यासाठी मला €5 द्यायला लागले होते. तर औषधं मिळतात आणि दुसरी ह्याच्यातली गोष्ट म्हणजे की इथे ना व्हिटॅमिन डिफिशियन्सी झाली किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी असेल किंवा असे थोड्याफार म्हणजे प्रमाणात आपल्याला जर काही औषधं हवी असतील, तर ती सुपर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात. तर आणि अजून एक गोष्ट की भारतीय लोकं काय करतात, की तिथून भारतातून येतानाच औषधं घेऊन येतात सोबत. म्हणजे साधं आपलं तापाची औषधं किंवा खोकला, सर्दी याच्यावरच्या गोळ्या, अंगदुखीच्या गोळ्या. तर हे डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घ्यायचं आपल्या इथल्या आणि बॅगमध्ये तुम्ही चेक इन बॅगमध्ये जिथे ठेवणार आहात औषधं, तिथेच ते प्रिस्क्रिप्शन ठेवून द्यायचं. तर असं सुद्धा करता येतं. त्यामुळे औषधं इथे मिळतात. फक्त एवढंच आहे की अपॉइंटमेंट क्विकली मिळाली पाहिजे आणि मग तुम्हाला औषधांचा काही प्रॉब्लेम नाही येत. पुढचा प्रश्न आहे, जेवण कसे असते? तर जेवण कसे असते हे मी एका व्हिडिओमध्ये डिटेल बोलली आहे. जेवणाचं असं आहे, की जर जर्मन पद्धतीचं म्हणाल, तर भारतीय लोकांना इतके वर्ष भारतातलं आपलं टेस्ट आपल्या वेगळ्या डेव्हलप झालेल्या असतात. आपले टेस्ट बड्स आपल्या जेवणाच्या ह्याने डेव्हलप झालेले असतात. इथलं खाताना ना सवय व्हायला वेळ लागते. म्हणजे अगदी काकडी किंवा दही, कोशिंबीर सुद्धा साधी आपल्या इथली वेगळी लागते. दूध, साधं उदाहरण, की दूध सुद्धा आपल्या इथलं वेगळं टेस्ट लागते, आपल्याला इथलं वेगळं. तर मग जेवण म्हणाल, तर जर खूपच तुम्हाला आपल्या जेवणाची क्रेझ नसेल, तर मग जर्मन फूडला तुम्ही पटकन अडॅप्ट होऊ शकता, इथल्या लोकल फूडला. नसेल, तर मग आपल्या इथलं सारखं जेवण सुद्धा रेस्टॉरंट्समध्ये वगैरे मिळतं. पण मग डिपेंड करतं, की तुम्ही किती अर्न करताय किंवा तुम्ही किती स्पेंड करू शकताय. त्याप्रमाणे मग तुमच्या जेवणाचं ठरेल, की तुम्ही फ्रिक्वेंटली मग इंडियन रेस्टॉरंट्सला जाऊन खाताय, की कधीतरी जाताय. मग नसेल जात जास्त, तर मग घरी बनवून खाऊ शकता. तर मिळतात सगळ्या गोष्टी आणि जेवणाचं म्हणाल तर इंडियन फूड घरी बनवून व्यवस्थित खाऊ शकतो. जर्मन फूडचं असेल तर ते टेस्ट डेव्हलप व्हायला, ते आवडायला वेळ लागते. लगेचच आवडेल असं नाहीये. पुढचा प्रश्न आहे, क्राईम बद्दल सांगा किंवा पोलीस यंत्रणा कशी आहे? तर क्राईम रेट कमी आहे, पण तरीही इथली पोलीस यंत्रणा खूप स्ट्रिक्ट आणि खूपच जास्त शिस्त आहे पोलीस यंत्रणेमध्ये. इथे नियम खूप जास्त मानले जातात आणि खूप व्यवस्थित पाळले जातात सुद्धा. नाही पाळले तर त्याचे परिणाम फार वाईट होतात. पोलीस इथे खूप सतर्क असतात. त्यामुळेच कदाचित क्राईम रेट इथला फार कमी आहे. म्हणजे जर आपण कुठल्या अडचणीत असू आणि आपण इमिजिएटली असा कॉल केला एमर्जन्सी नंबरवर, तर 5 मिनिटात आपल्या दारात पोलीस हजर होऊ शकतात. तर त्यामुळे पोलीस यंत्रणा फार कडक आहे. नियम खूप कडक आहेत आणि क्राईम रेट कमी आहे. अपार्टमेंट मिळणे सोपे कोठे आहे? म्हणजे क्राउडेड एरियामध्ये आहे का आउटसाइड? किंवा रेंट किती आहे?
तर रेंट किती आहे हे डिपेंड करतं तुमच्या कुठल्या एरियामध्ये घर आहे. पण अपार्टमेंट मिळेल की नाही हे डिपेंड नाही करत की कुठल्या एरियामध्ये बघताय. म्हणजे आउटसाईडला सुद्धा सर्च करायला अपार्टमेंट मिळायला तेवढेच कष्ट आहेत आणि क्राउडेड एरियामध्ये शहराच्या ठिकाणी, कामांच्या ठिकाणी सुद्धा घरं मिळण्यासाठी तेवढेच एफर्ट्स आहेत. पण रेंट म्हणाल तर आउटसाईडला कमी आहेत, पण कामाच्या ठिकाणी सिटी सेंटर्सला खूप जास्त रेंट आहेत. आणि अपार्टमेंट मिळणं सोपं आहे का तर नाहीये. तुम्ही खूप ॲक्टिव्हली त्याच्यावर फॉलोअप घेत राहणं, सगळ्या वेबसाईट्सवरती फॉलो करणं, फेसबुकवरती सारखं ॲक्टिव्ह राहणं अपार्टमेंट सर्चसाठी, हे सगळं केल्यावर अपार्टमेंट मिळू शकते. पण जो प्रश्न होता की क्राउडेड एरियामध्ये मिळेल का किंवा लवकर मिळते का, तर ते डिपेंड नाही करत की क्राउडेड एरियामध्ये आहे का आउटसाईड. अपार्टमेंट मिळायला तुमच्यावरच सगळे एफर्ट्स आहेत. फक्त रेंट ठरतं कुठल्या एरियामध्ये आहे ते. पुढचा प्रश्न आहे, जॉब लगेच मिळतो का? जॉब हेक्टिक असतो का? किंवा सॅलरी किती असते? तर जॉब हेक्टिक असतो का? तर असं नाहीये आणि याबद्दल एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की वर्क कल्चर इथलं कसं असतं ते. आणि जॉब लगेच मिळतो का? तर मी सांगेन की तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर तुम्हाला गॅरंटी लगेच जॉब मिळणार. पण असं नाहीये की फक्त भाषा येते आणि तुमची बाकी एक्सपिरियन्स नाहीये. तर हां, भाषा आणि अनुभव असेल पर्टिक्युलर एखाद्या स्किलमध्ये, तर मग तुम्हाला नक्की जॉब मिळणार. इथे असं म्हण आहे की घर मिळायला वेळ लागतो पण जॉब लवकर मिळतो. तर तो खरंच आहे की जॉब भाषा येत असेल तर जॉब पटकन मिळतो. आणि सॅलरी किती असते? तर सॅलरी किती असते ना, हे मला प्रश्न थोडा हे वाटला की कुठल्या कॅटेगरीसाठी विचारताय? आय-टीमध्ये वेगळे आहेत जॉब, नंतर बाकी इंडस्ट्रीजमध्ये, मेडिकलमध्ये वेगळे आहेत. तर ते सॅलरी डिपेंड करते की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहात. फक्त एवढं सांगू शकते की तफावत जास्त नाहीये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की आय-टीवाल्यांना खूप जास्त सॅलरी किंवा ह्या प्रोफेशनमध्ये एखाद्या कमी सॅलरी. तसं नाहीये इथं. तफावत कमी असते. फरक नक्कीच आहे, पण तफावत कमी आहे त्या 2 कॅटेगरीजमधली. तर सॅलरी किती असते ना, ह्याचं उत्तर ठरतं की कुठल्या प्रकारच्या कामाबद्दलची सॅलरी आहे आणि किती अनुभवाच्या म्हणजे व्यक्तीसाठी आपण हे विचारतोय. नंतर एक प्रश्न होता की इटलीला खर्च किती आला? तर इटलीला आम्हाला चौघांना 50,000 आपल्या इंडियन करन्सीमध्ये ₹50,000 खर्च आलेला होता. 3 दिवस 2 रात्री आणि चौघांसाठीचा हा खर्च आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की आम्ही सगळेच त्याच्यामध्ये कॉस्ट इन्क्लूड केली की खाणं-पिणं, राहणं सगळं. त्यानंतरचा प्रश्न आहे, जॉब मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? तर एक मी सांगेन की भाषा शिकली पाहिजे. तुम्ही खूप आधीपासून जर तुमचे खूप फ्युचर टार्गेट्स असतील की तुम्हाला बाहेर जाऊनच म्हणजे जर्मनीमध्येच येऊन जर तुम्हाला जॉब करायचा आहे, तर नक्की तुम्हाला जर्मन भाषा ही खूप तुमच्या जेव्हा तुमचं ठरते त्यावेळेपासूनच शिकायला सुरू केलं पाहिजे. आपल्या इथे सुद्धा खूप छान इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे भाषा शिकता येते. तर किंवा ऑनलाईन पण कोर्सेस असतात. तर शिकता येईल तुम्हाला जर तुमचं फिक्स असेल तर. त्यानंतर रिझ्युमे तुमचा जो आहे, सीव्ही जो आहे तो युरोपियन स्टँडर्डमध्ये पाहिजे. हे तुम्हाला थोडं तुम्ही रिसर्च केलं तर मिळेल. LinkedInवर पण काही लोकांचे सीव्हीचे सॅम्पल असतात. तर ते तुम्ही ॲक्सेस करून बघून घेऊ शकता की कसे असतात हे स्टँडर्ड. त्यानंतर काही वेबसाईट आहेत म्हणजे LinkedIn किंवा Xing किंवा स्टेपस्टोन. तर अशा काही वेबसाईट्सवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहणं, तुमचं अकाउंट तिथे ओपन करणं आणि जॉब पोस्ट सर्च करून अप्लाय करत राहणं, हे एक आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, ज्यावेळी अप्लाय करता तुम्ही, त्यावेळी खूप महत्त्वाचा फॅक्टर हा असतो की तुम्ही ज्या जॉबला अप्लाय करताय, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन आणि तुमचे स्किल्स हे मॅच होतायत की नाही. खूपच वेग असतील, नसतील, तर जॉब डिस्क्रिप्शन वेगळं आहे, तर तुम्ही करू नका अप्लाय. अननेसेसरी एफर्ट्स तुमचे जातायत. आणि जर तुम्हाला ते स्किल्स येतायत, तर तुम्ही व्हेरिफाय करा की तुमच्या सीव्हीमध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहिलं आहे का? कारण जे तुम्ही सीव्ही अपलोड करता, ते एक ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टम असते, त्याच्यातून हे जातात. ती सिस्टम काय करते, ते टूल काय करतं की चेक करतं की जॉब डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलंय आणि तुमच्या सीव्हीमध्ये काय लिहिलंय. ते मॅच झालं
तरच ते मॅच स्कोर हाय देतं आणि मग तुमचं नेक्स्ट लेवलला इंटरव्ह्यूसाठी वगैरे कॉल येतात. पण ज्यावेळी काय होतं की तुम्हाला जरी जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जे लिहिलेत ते स्किल्स येत असले, पण ते तुम्ही नीट आर्टिक्युलेट केले नसले तुमच्या सीव्हीमध्ये, तर ती सिस्टम काय करते, स्कोर जास्त दाखवत नाही आणि मग तुम्हाला येत असून सुद्धा त्या गोष्टी तुमचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं, प्रत्येक जॉब डिस्क्रिप्शनसाठी प्रत्येक तुम्ही जिथं अप्लिकेशन करताय तिथलं जॉब डिस्क्रिप्शन नीट वाचायचं. त्या टर्मिनॉलॉजीमध्येच तुमचा सीव्ही व्यवस्थित आहे की नाही हे बघायचा आणि मगच अप्लाय करायचं. सीव्ही सरळ उचलून सगळ्या अप्लिकेशन्स एकाच ह्याच्यावर करू नका शक्यतो, नाहीतर मग पुढचे कॉल्स वगैरे तुम्हाला येणार नाहीत. त्यानंतरचा एक प्रश्न होता की MS ॲग्री आणि लॉ बद्दल माहिती सांगा. तर MS ॲग्रिकल्चर आणि लॉ याच्यामध्ये आम्हा दोघांचंही शिक्षण झालेलं नाहीये किंवा आमच्या ओळखीतही नाहीयेत. त्यामुळे याच्याबद्दल क्षमस्व की ह्याचं उत्तर आम्ही नाही देऊ शकत आहे. त्यानंतर आपण एक व्हिडिओ केला होता की परदेशात राहणं सोपं आहे का? त्याच्यावर भरभरून कमेंट्स आल्या होत्या. खूप चांगल्या सुद्धा कमेंट्स होत्या आणि त्याचबरोबर खूप लोकांचा असा प्रश्न होता की एवढं सगळं आहे, एवढं अवघड आहे, तर तुम्ही का चिकटून आहात? तर नक्कीच याचं उत्तर जेव्हा आमची अचीव्हमेंट आम्ही ज्याच्यासाठी इथं आलोय ती पूर्ण होईल ना, त्यानंतरच आम्ही सांगू. उगाच प्लॅनिंग डिस्कस करण्यात किंवा सांगण्यात अर्थ नाहीये. जेव्हा खरंच त्या गोष्टी पूर्ण होतील, त्यावेळी आम्ही नक्की आपल्या परिवाराबरोबर शेअर करू. आणि यालाच लागून एक प्रश्न होता की एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तरीही लोक तिकडेच का पळतात? म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे? पॉझिटिव्ह सांगा. तर ना पॉझिटिव्ह पॉइंट्स बरेच आहेत आणि जे आपण एका व्हिडिओमध्ये नाही पण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या व्हिडिओज मार्फत तुम्हाला सांगितलेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर इथली वाहतूक व्यवस्था बेस्ट आहे, याच्यावर एक व्हिडिओ केलेला होता. तर तो एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे की तुम्ही घरातून बाहेर पडलात की तुम्ही म्हणजे इथली पब्लिक जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते व्यवस्थित यूज करू शकता. ट्रॅव्हलिंग खूप करता येतं, फिरता येतं. हे हे व्हिडिओज तर तुम्ही नेहमी बघताच की आम्ही वीकेंड्सला जेव्हा बाहेर पडतो, फिरतो. तर तो एक आहे मुद्दा. नंतर लहान मुलांसाठीच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे आणि याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ आहे. नंतर वर्क लाईफ बॅलन्स. तर याच्यावर सुद्धा हे सुद्धा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ आपण केलेला आहे रिसेंटली. तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला कळेल की पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत. तर ज्यांचा हा प्रश्न होता की पॉझिटिव्ह पॉइंट सांगा, तर ते हे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये एकदा चेक करा तुम्ही की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आपण पॉइंट शेअर केलेले आहेत. आणि कदाचित त्याच्यामुळेच इथे लोकं खूप येतात. जरी इतके अवघड असलं राहणं किंवा सगळ्या गोष्टी डिफिकल्ट असल्या, तरीही या पॉझिटिव्हिटीमुळे लोकं इथे येतात. एक प्रश्न होता, की कायमस्वरूपी राहणे सोयीचे आहे का? तर याच्यामध्ये ना मी हो असं सांगेन. फक्त तडजोडीसह तुम्हाला राहावं लागेल आणि ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे व्यक्तिमत्व आहात. एखादं व्यक्तिमत्व असं आहे, की खूप होमसिक आहे, आई-वडीलच पाहिजेत, आपली संस्कृती पाहिजे, आपले सणवार पाहिजेत, नाही ह्या सगळ्यापासून लांब राहू शकत. स्वतःला बदलायची आपली मोटिव्हेशन नाहीये, आपली इच्छा नाहीये स्वतःला चेंज करायची किंवा नवीन वातावरणात अडॅप्ट करायची. तर त्यांच्यासाठी अवघड आहे कायमस्वरूपी राहणं. पण जे खूप फ्री आहेत, म्हणजे लेट गो वाले वृत्ती असते ना, की किंवा आत्ताचा क्षण आनंदाने जगा, पास्ट फ्युचरचं घेणं नाही. अशा लोकांना मग कायमस्वरूपी राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण रोजचा दिवस तुम्ही म्हणजे रोजचं जे काही समोर येईल त्याला तुम्ही जर फेस करू शकता. तुम्हाला नवीन बदलत्या वातावरणात राहायला किंवा त्याच्याबद्दल स्वतःला बदलायला तुम्हाला ईझी असेल, तर ते लोकं कायमस्वरूपी राहू शकतात. कारण आहेत अशा गोष्टी ज्याच्यामुळे लोकं इथे राहतात कायमस्वरूपी सुद्धा. तर हे पूर्णपणे डिपेंड करतं तुमच्या रिक्वायरमेंट्स कशा आहेत ते त्याच्यावर. नंतर ना एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि तो असा की मुलांना लोन काढून इथे पाठवायचं का? मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थी म्हणून येताना काय काळजी घ्यावी? तर याचं उत्तर मी आता नाही देणार आहे. याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल आणि तो व्हिडिओ सुद्धा खास असणार आहे. कारण त्याच्यात मी उत्तरं देणार नाहीये. एक स्पेशल व्यक्ती त्याच्यामध्ये उत्तरं देणार आहे. कारण एक्सपिरियन्स म्हणजे मी इथे एज्युकेशन घेतलेलं नाहीये.
त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त ज्या व्यक्तीला याच्यातली माहिती आहे, हे सगळं फेस केलेल्या आहेत गोष्टी किंवा हे सगळ्यामधून गेलेली आहे, अशी व्यक्ती तुमच्याबरोबर बोलणार आहे आणि आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा करू. जेव्हा मी ह्या कमेंट वाचल्या ना, की मुलांना पाठवावं का? किंवा एवढे लोन काढून 40-50 लाखाचे लोन काढून पाठवण्यात अर्थ आहे का? तेव्हा मला ना खरंच त्या पालकांची काळजी दिसली, की आजकाल काय झालंय, की बरेच लोकं एज्युकेशनसाठी येतायत बाहेर देशांमध्ये. मग तिथे जे पालक आहेत त्यांना वाटतं किंवा पियर्स किंवा सोसायटीचं प्रेशर म्हणून ना, मग हे डिस्कशन सुरू होतात घरांमध्ये, की मग आपल्या मुलाला काय करायचं, पाठवायचं का? त्यावेळी हजारो प्रश्न पालकांपुढे असतात, मुलांपुढे सुद्धा असतात, की काय करावं? आणि त्यात मग काही अशा गोष्टी कळल्यानंतर किंवा डिफिकल्टीज बाहेरच्या कळल्यानंतर अजून प्रश्न पडतो, की काय केलं पाहिजे? मग यासाठी ना खरंच तुम्हाला उपयुक्त अशी माहिती नक्कीच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तर नक्की हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओच असणार आहे आणि त्याची तुम्ही वाट बघा आणि त्याच्यामध्ये सर्व खुलासा या गोष्टींचा होईल. तर असे हे काही प्रश्न होते. एखादा प्रश्न मिस झाला असेल तर नक्की परत कमेंट करा. मी माझ्या जेवढं जमेल तेवढं आम्ही दोघांनी बसून सगळे प्रश्न नोट डाउन करून उत्तरं त्याच्यावर आता मी दिली आहेत. पण तरीही कुठलं राहिला असेल प्रश्न, तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि असंच आपल्या व्हिडिओजला रिस्पॉन्ड करत राहा, लाईक करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात एका खास व्यक्तीबरोबर आणि तो आपला असणार आहे पहिला पॉडकास्ट या आपल्या चॅनलवरचा. तर आम्ही एक्सायटेड आहोत तुम्हाला परत भेटायला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.